नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी वर्डमधील लेआउट हा टॅब त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी आत्तापर्यंत होम असेल, इन्सर्ट असेल, डिझाईन असेल हे टॅब आपण त्या ठिकाणी वर्किंग केले. त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रिबनवरती आपण त्या ठिकाणी वर्किंग केलं. आज आपण त्या ठिकाणी लेआउट हा त्या ठिकाणी टॅब पाहणार आहे. लेआउट टॅबमध्ये आपण त्या ठिकाणी कोणकोणत्या कन्सेप्ट पाहणार आहे, पहिल्या त्या कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. त्यानंतर त्या ठिकाणी लेआउटमध्ये काय वर्किंग केलं जातं हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट काय की पेज सेटअप. म्हणजे वर्किंग करत असताना आपण जर त्या ठिकाणी एखाद्या पेजवरती वर्किंग करत असेल तर त्या पेजचा सेटअप आपण कसा केला गेला पाहिजे हे आज आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाहणार आहे. त्यानंतर पॅरेग्राफ आहे, म्हणजे पॅरेग्राफ कसा दिला जाईल, त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या ठिकाणी इंडेंट इन्क्रीज करून लाईन स्पेसिंग आपण त्या ठिकाणी देणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि अरेंज त्या ठिकाणी कसं करायचं हे वर्किंग आपण त्या ठिकाणी लेआउटमध्ये पाहणार आहे. पण लेआउटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वर्किंग जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पेज सेटअप कसा करायचा हे वर्किंग आपल्याला त्या ठिकाणी माहीत होणं गरजेचं आहे, की त्या ठिकाणी आपण त्यामध्ये काय वर्किंग करायचं हे सगळं आपण लेआउटमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिली कन्सेप्ट काय की या ठिकाणी समजा मी रँडमली एखादा त्या ठिकाणी पॅरेग्राफ या ठिकाणी घेतला. ठीक आहे. मी जर समजा या ठिकाणी अशा प्रकारे माझं वर्किंग या ठिकाणी घेतलं असेल आणि त्या ठिकाणी मला हे सर्व वर्किंग जर मला एकाच पेजमध्ये बसवायचं असेल तर त्यासाठी मला काय करावं लागेल, तर त्या ठिकाणी त्या पेजला सेटअप करावं लागेल. आणि त्या पेजला सेटअप करत असताना त्या ठिकाणी मी वेगवेगळ्या प्रकारे वर्किंग करून त्या ठिकाणी मी हे वर्किंग माझं एका पेजमध्ये बसवण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जर लेआउटमध्ये आलो तर लेआउटमध्ये आपण त्या ठिकाणी त्या प्रकारे वर्किंग करू शकतो. त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट म्हणजे काय, तर पहिली कन्सेप्ट मार्जिन आहे. आता मित्रांनो, मार्जिन म्हणजे काय, तर आपण त्या ठिकाणी एखादी लाईन लिहित असताना त्या ठिकाणी साईटला जी आपण त्या ठिकाणी फर्स्ट जागा सोडतो आणि त्या ठिकाणी पुढे आपण जी जागा सोडतो ती जी काही मार्जिन आहे ती जर आपण त्या ठिकाणी कमी केली तर त्या ठिकाणी आपले बसणारे जे काही वर्ड आहे यामध्ये आपण त्या ठिकाणी जास्त वर्ड त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे एखाद्या लाईनमध्ये जर त्या ठिकाणी तुमचे 10 वर्ड बसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जर त्यापेक्षा मार्जिन कमी केलं तर त्या ठिकाणी त्यामध्ये बसणारे जे वर्ड आहे हे त्या ठिकाणी जास्त वर्ड त्याच्यामध्ये बसू शकतात. ठीक आहे. आता या ठिकाणी मार्जिन बघा, आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मार्जिन या ठिकाणी पाहू शकतो. आता जी मार्जिन आहे ती नॉर्मल मार्जिन या ठिकाणी ओळखली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी विड्थची मार्जिन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. विड्थची मार्जिन म्हणजे त्या ठिकाणी आणखीन जास्त वर्किंग त्या ठिकाणी आतमध्ये येऊ शकतं. त्याच्यामध्ये नॅरो आपण जर केलं तर नॅरोमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जास्त एका लाईनमध्ये जास्त वर्ड आपल्याला त्या ठिकाणी बसलेले पाहायला दिसतात. ठीक आहे. आता आपण जर पाहिलं तर फक्त त्या ठिकाणी 5 लाईन माझ्या त्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट पेजवरती गेलेले दिसतील. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एका लाईनमध्ये जर आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त वर्ड आपल्याला त्या ठिकाणी बसवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे काही वर्किंग करणार आहे ते म्हणजे आपल्या पेजचं जे मार्जिन आहे ते मार्जिन आपण त्या ठिकाणी कमी जास्त करणार आहे. ठीक आहे. जर आपण मार्जिन त्या ठिकाणी कमी केलं तर ॲटोमॅटिक आपल्या पेजमध्ये बसणारं जे काही वर्किंग आहे हे त्या ठिकाणी जास्त बसेल. ठीक आहे. म्हणून सगळ्यात पहिली कन्सेप्ट काय आहे की आपल्या पेजचं मार्जिन आपण त्या ठिकाणी कमी केलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय आहे की त्या ठिकाणी आपण कस्टमाइज मार्जिन पण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मार्जिन त्या ठिकाणी तुम्ही कस्टमाइज पण करू शकता. म्हणजे या ठिकाणी पाहू शकता, समजा आपण जर एखादं ॲग्रीमेंट त्या ठिकाणी लिहिलं. ठीक आहे. आपण ॲग्रीमेंट जर लिहिलं तर त्या ॲग्रीमेंटची सुरुवात आपण त्या ठिकाणी जी काय आहे ती त्या ठिकाणी पेजच्या त्या ठिकाणी डाऊन साईडनी करत असतो. म्हणजे वरचं जे मार्जिन आहे ते त्या ठिकाणी आपण जास्त प्रमाणात सोडत असतो. ठीक आहे. आपण या ठिकाणी डायरेक्ट मार्जिनमध्ये येऊ शकतो. कस्टमाइज मार्जिन, समजा टॉपची मार्जिन ही मला त्या ठिकाणी काय करायचं आहे की त्या ठिकाणी 10 ठेवायची. मी या ठिकाणी टॉपचं मार्जिन त्या ठिकाणी 10 ठेवू शकतो. म्हणजे तुम्ही पाहू शकता वरती येणारं जे मार्जिन आहे ते त्या ठिकाणी तुम्ही कमी करू शकता. ठीक आहे. वाढवू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला जेवढं मार्जिन पाहिजे तेवढे मार्जिन त्या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. समजा मला या ठिकाणी 8 ठेवायचं आहे, मी या ठिकाणी 8 ठेवू शकतो. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वर्किंग चालू करायचं आहे तिथूनही तुम्ही त्या ठिकाणी वर्किंग चालू करू शकता. म्हणजे मार्जिन त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तेच मार्जिन समजा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे की लेफ्ट साईडने त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीज करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, लेफ्ट साईडने जर मला त्या ठिकाणी ते मार्जिन वाढवायचं असेल तर फक्त लेफ्ट साईडने या ठिकाणी मी मार्जिन वाढवू शकतो. समजा लेफ्ट साईडने मार्जिन त्या ठिकाणी 0.5 आहे, मी त्या ठिकाणी 2.5 या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी माझ्या लेफ्ट साईडचं मार्जिन या ठिकाणी वाढणार आहे. समजले. म्हणजे या ठिकाणी मला एक साईडनी जर मार्जिन वाढवायचं असेल तर मी त्या ठिकाणी एक साईडनी मार्जिन वाढवू शकतो. तेच मला त्या ठिकाणी लेफ्ट साईडने किंवा राईट साईडने त्या ठिकाणी इन्क्रीज करायचं असेल राईट साईडने वाढवू शकतो. मला बॉटम साईडने त्या ठिकाणी माझं मार्जिन इन्क्रीज करायचं आहे त्या ठिकाणी बॉटम साईडने मी इन्क्रीज करू शकतो. समजले. म्हणजे या ठिकाणी वर्किंग करत असताना तुम्हाला तुमच्या पेजचं जे मार्जिन आहे ते मार्जिन तुम्ही त्या ठिकाणी वाढवू शकता. ठीक आहे. किंवा कमी करू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी लेफ्ट साईडने मार्जिन वाढवायचं लेफ्ट साईडने वाढवू शकता, राईट साईडने वाढवायचं राईट साईडने वाढवू शकता, टॉपने वाढवायचं टॉपनेही त्या ठिकाणी वाढवू
शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही ते मार्जिन सेट करू शकता. ठीक आहे, म्हणजे आपण पहिला त्या ठिकाणी लेआउटचा पहिला टॉपिक त्या ठिकाणी पाहिला तो म्हणजे मार्जिन. आपण त्या ठिकाणी पेजचं मार्जिन जर सेट केलं तर त्या ठिकाणी आपलं वर्किंग आपण पेजमध्ये व्यवस्थित बसू शकतो. ठीक आहे, त्याच्या पुढची कन्सेप्ट म्हणजे ओरिएंटेशन. आता ओरिएंटेशन म्हणजे काय बघा मित्रांनो, आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस वर्किंग करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण जे काही प्रिंट देतो ती प्रिंट आपण देतो ती पोर्ट्रेटमध्ये देतो. म्हणजे त्या ठिकाणी आपली जी प्रिंट असते ती उभी असते. म्हणजे जेव्हा आपण प्रिंट देत असताना त्या ठिकाणी अशा प्रकारे तुमची उभी प्रिंट असेल, ठीक आहे, त्यावेळेस ती पोर्ट्रेट प्रिंट म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाईल. ठीक आहे, म्हणजे ओरिएंटेशनमध्ये आपण पोर्ट्रेट त्या ठिकाणी तो ऑप्शन वापरत असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर त्या ठिकाणी त्या पेजची उभी प्रिंट काढायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पोर्ट्रेटचा ऑप्शन येतो. आणि तेच वर्किंग आपल्याला जर लँडस्केपमध्ये काढायचं असेल म्हणजे आडवे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तीच प्रिंट आपण त्या ठिकाणी लँडस्केपमध्ये घेतो. म्हणजे जसं आपलं पेज असतं त्या पेजचा जर आपल्याला त्या ठिकाणी आडवी प्रिंट काढायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लँडस्केपचा उपयोग करावा लागेल. आणि तीच आपण त्या ठिकाणी रेग्युलर जी उभी प्रिंट काढतो जर आपल्याला त्या उभी प्रिंट काढायची असेल तर त्या ठिकाणी पोर्ट्रेटचा उपयोग केला जाईल. म्हणजे प्रिंट करत असताना कशा प्रकारे आपल्याला प्रिंट काढायची आहे ती आपल्याला त्या ठिकाणी लेआउटमधून ठरवायची आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला प्रिंट द्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी ओरिएंटेशनमध्ये तुम्ही पोर्ट्रेट आणि लँडस्केपचा उपयोग करून त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंट कशा प्रकारे द्यायची आहे ती त्या ठिकाणी तुम्ही ठरवू शकता. आता बघा मित्रांनो, त्या ठिकाणी मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी मला वर्किंग करत असताना हे सर्व वर्किंग मला एका पेजमध्ये पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर आता 5 लाईन माझ्या त्या ठिकाणी सेकंड पेजवरती त्या ठिकाणी मला गेलेले दिसतात. पण मला काय करायचं आहे की त्या ठिकाणी हे 5 लाईनसुद्धा माझ्या एका पेजमध्ये बसल्या पाहिजे. म्हणजे मी ह्या पेजला म्हणजे पहिल्या पेजला अशा प्रकारे त्या ठिकाणी सेटअप केलं पाहिजे की त्या ठिकाणी माझं वर्किंग एका पेजमध्ये बसलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण मार्जिन मार्जिन आपण नॅरो करून पाहिलं तरीही आपलं वर्किंग त्या ठिकाणी सेकंड पेजवरती आहे. आपण त्या ठिकाणी ओरिएंटेशन त्या ठिकाणी पोर्ट्रेट बरोबर लँडस्केप पण करून पाहिलं तरीही आपलं वर्किंग त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी 2 लाईन ते 5 लाईन आपलं त्या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती जाते. ठीक आहे, मी पुन्हा पोर्ट्रेट करेन. त्यानंतर आता मला काय करावं लागेल, हे जर पेज माझं दोन्ही साईडनी जर फुल होत असेल तर मला पुढची कन्सेप्ट येईल की पेजची साईज मला त्या ठिकाणी इन्क्रीज करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, पेजची साईज म्हणजे काय की त्या ठिकाणी वेगवेगळ्या साईजमध्ये आपण त्या ठिकाणी ते पेज वर्किंग करत असतो. त्याच्यामध्ये आत्ता जे तुम्ही पाहताय ते लेटर साईजमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. म्हणजे हे पेज जे तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय जे प्रिंट त्या ठिकाणी केलं जाईल ते लेटर साईजमध्ये त्या ठिकाणी केलं जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी लिगल साईज पण दिलेली आहे. पण लेटरच्या जास्त त्या ठिकाणी मोठी साईज जी कोणती आहे तर ती A4 साईज असते. म्हणजे A4 पेक्षा थोडी मोठी साईज कोणती असते तर त्या ठिकाणी ती A4 साईज असते. A4 म्हणजे काय, आपला जो प्रिंट पेपर असतो त्याला आपण A4 असं म्हणत असतो. म्हणजे त्या ठिकाणी रेग्युलर प्रिंटरसाठी त्या ठिकाणी तुम्ही जो पेपर वापरता त्याला A4 पेज असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं मी लेटरवरून A4 पेज सेट केलं तरीही माझ्या 3 लाईन त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी नेक्स्ट पेजसाठी त्या ठिकाणी दिसतात आहे. म्हणजे मला ह्या 3 पेजसाठी त्या ठिकाणी आणखीन काही करायचं असेल तर त्या ठिकाणी मी पेपरची साईज त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकतो. म्हणजे A4 नंतर त्या ठिकाणी लिगल पेज त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर पहिलं लेटर साईज होती, लेटरवरून मी A4 त्या ठिकाणी घेऊन पाहिली तरी त्या ठिकाणी माझ्या 3 लाईन त्या ठिकाणी त्यामध्ये मला दिसतात. पण त्यापुढेही जाऊन मग त्या ठिकाणी लिगल पेज या ठिकाणी वापरू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी लिगल पेज म्हणजे काय, पहिली ही कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. लिगल पेज म्हणजे काय, तर जे पेज त्या ठिकाणी रुंदीला त्या ठिकाणी A4 पेज एवढंच असेल. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी रुंदी त्याची मापणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला ते A4 पेज एवढंच भेटेल. पण जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी त्याची लांबी मोजणार आहे त्यावेळेस लांबी मोजत असताना ते तुम्हाला त्या ठिकाणी A4च्या 1.5 पट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे त्या ठिकाणी जर तुमचं A4 पेज असेल तर त्या A4 पेजच्या 1.5 पट त्या ठिकाणी तुम्ही ती लिगल पेज त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. ते ग्रीनमध्ये असतं. म्हणजे जसं आपलं त्या ठिकाणी A4 पेज हे त्या ठिकाणी तुम्हाला व्हाईटमध्ये पाहायला भेटतं, व्हाईट कलरमध्ये त्या ठिकाणी भेटतं, तसंच त्या ठिकाणी तुम्हाला ते पेज लिगल पेज हे त्या ठिकाणी ग्रीन पेजमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तुम्ही कोर्टामध्ये वर्किंग करत असताना एखादा ॲग्रीमेंट करत असताना प्रत्येक गोष्टीवरती त्या ठिकाणी लिगल पेजनी वर्किंग केलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ते लिगल पेज वापरून तुमचं वर्किंग त्या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करू शकता. आता तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी माझं जे काही वर्किंग होतं ते वर्किंग आता माझं एका पेजमध्ये त्या ठिकाणी कंप्लीट झाले आणि या ठिकाणी मी पेजचा सेटअप हा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, त्याही पुढे जाऊन सांगायचं जर म्हटलं तर त्या ठिकाणी मी A3 पेज या ठिकाणी वापरू शकतो.
आता A3 पेज म्हणजे काय ते थोडक्यात त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. A3 पेज म्हणजे काय, जेव्हा तुम्ही A4 पेज हातामध्ये घेता, जेव्हा 2 A4 तुम्ही एकाच वेळेस हातामध्ये घेता त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला A3 पेज त्या ठिकाणी भेटतं. म्हणजे डबल A4चं त्या ठिकाणी एक A3 त्या ठिकाणी तयार होतो. समजलंय? म्हणजे आपण या ठिकाणी त्यापेक्षा जास्त जर आपल्याला घ्यायचं असेल म्हणजे A3 पेज आपण या ठिकाणी वापरू शकतो, जे की आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. मला कोणत्या पेजवरती प्रिंट द्यायची आहे ही ते मला त्या ठिकाणी इथे लेआउटमध्ये येऊन त्या ठिकाणी शोधावी लागेल, लेआउटमध्ये येऊन त्या ठिकाणी द्यावी लागेल. मला जर A4 पेजवरती त्या ठिकाणी प्रिंट द्यायची असेल तर या ठिकाणी A4 तुम्हाला चूज करावं लागेल. मला लिगल पेजवरती त्या ठिकाणी प्रिंट द्यायची असेल तर मग तुम्हाला या ठिकाणी लेआउटमध्ये येऊन लिगल हे पेज त्या ठिकाणी चूज करावं लागेल. आणि मला जर त्या ठिकाणी लेटर पेजवरती त्या ठिकाणी प्रिंट द्यायची असेल तर या ठिकाणी मला तुम्हाला लेआउटमध्ये येऊनच त्या ठिकाणी ते लेटर पेज त्या ठिकाणी चूज करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी आपण वर्किंग करत असताना आता वर्किंग आपण एका पेजमध्ये कसं घ्यायचं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. पण त्यापुढे जाऊन त्या ठिकाणी मला हे जर वर्किंग त्या ठिकाणी 2 कॉलममध्ये घ्यायचं असेल तर मी कसं घेईल ते आपण या ठिकाणी पाहू. या ठिकाणी बघा 2 कॉलममध्ये वर्किंग करायचे आहे. 2 कॉलममध्ये तुम्ही एकाच वेळेस त्या ठिकाणी वर्किंग करू शकता. तेच तुम्हाला 3 कॉलममध्ये घ्यायचं आहे. 3 कॉलममध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या वर्किंगचे 3 कॉलममध्ये दाखवायचे ते तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता. एखादी पोएम तुम्ही त्या ठिकाणी रायटिंग करत असेल आणि पोएम रायटिंग करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की 2 लाईनमध्ये त्या ठिकाणी ती पोएम तुम्हाला त्या ठिकाणी रायटिंग करायची आहे. तुम्ही या ठिकाणी 2 कॉलमचा उपयोग करून त्या ठिकाणी एकाच पेजमध्ये 2 कॉलममध्ये त्या ठिकाणी वर्किंग करू शकता. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला त्या ठिकाणी वर्किंग करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी लेफ्ट साईड तुमची त्या ठिकाणी घेतली जाईल आणि तुम्हाला जर राईट साईडला त्या ठिकाणी वर्किंग करायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं राईट साईडला त्या ठिकाणी वर्किंग तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या ठिकाणी इथं 2 कॉलम 3 कॉलम लेफ्ट आणि राईट तुम्हाला या ठिकाणी वर्किंग करता येईल. त्याच प्रकारे तुम्हाला त्यामध्ये जास्त कॉलम जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी नंबर ऑफ कॉलमचा उपयोग करू शकता. म्हणजे या ठिकाणी मला 2 कॉलम 3 कॉलम 4 कॉलम 5 कॉलम 6 कॉलम 7 कॉलम 8 कॉलम 9 कॉलम आणि 10 कॉलम मला जेवढे कॉलम पाहिजे तेवढे कॉलम मी या ठिकाणी इन्क्रीज करू शकतो. सगळ्यात जास्त 14 कॉलम त्या ठिकाणी मला इन्क्रीज करता येतात. म्हणजे या ठिकाणी माझं वर्किंग त्या ठिकाणी मला वेगवेगळ्या कॉलममध्ये जर दाखवायचं असेल तर वेगवेगळ्या कॉलममध्ये या ठिकाणी मी ते माझं वर्किंग दाखवू शकतो. हे त्या ठिकाणी वर्किंग तुम्हाला इथून कॉलममध्ये ट्रान्सफर करता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की या ठिकाणी मला कंटिन्यू पुन्हा एका लाईनमध्ये आणायचे, पुन्हा मी त्या ठिकाणी कंटिन्यू 1 लाईनमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की या ठिकाणी ब्रेक आहे. आता ब्रेक म्हणजे काय, आपण ब्रेक या ठिकाणी इन्सर्टमध्ये पण पाहिलं आहे, कवर, ब्लँक आणि पेज ब्रेक. म्हणजे तीच कन्सेप्ट या ठिकाणी मला जर इथून पेज त्या ठिकाणी ब्रेक करायचे, माझं वर्किंग त्या ठिकाणी कंप्लीट झालं असेल आणि त्या ठिकाणी ते जे काही पुढचं वर्किंग आहे हे मला जर नेक्स्ट पेजवरती जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मी ब्रेक करेल. म्हणजे माझं वर्किंग मला जर त्या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर मी त्या ठिकाणी ब्रेक करेल आणि त्या ठिकाणी तिथून पुढचं माझं वर्किंग हे त्या ठिकाणी तुमचं नेक्स्ट पेजवरती त्या ठिकाणी आलेलं दिसेल. त्यानंतर कॉलम तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर तुम्ही जसं पेज ब्रेक करता तसंच तुम्ही त्या ठिकाणी कॉलमही ब्रेक करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी माझं वर्किंग मी एखाद्या कॉलममध्ये ब्रेक करायचं असेल तर त्या ठिकाणी कॉलम ब्रेक करू त्या ठिकाणी करू शकता. त्या ठिकाणी कॉलम कसा ब्रेक करायचा हे आपण त्या ठिकाणी थोडक्यात पाहू. या ठिकाणी बघा, मला त्या ठिकाणी एखादा कॉलम त्या ठिकाणी ब्रेक करायचा, मी या ठिकाणी कॉलम ब्रेक करू शकतो. समजा इथून पुढचा माझा जो कॉलम आहे हा मला त्या ठिकाणी नेक्स्ट कॉलममध्ये घ्यायचा आहे. जसं मी आता तुम्हाला दाखवलं की त्या ठिकाणी तुम्ही जे काही त्या ठिकाणी पेज आहे ते पेज तुम्ही नेक्स्ट पेजमध्ये त्या ठिकाणी घेता. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्ही कॉलम आहे तो कॉलम त्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट पेजवरती घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे घ्यायचा तो आपण या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याबरोबर तुम्ही कॉलम कसा ब्रेक करायचा हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाहू. या ठिकाणी बघा, इथून डायरेक्ट वर्किंग माझं नेक्स्ट कॉलमवरती त्या ठिकाणी गेले. म्हणजे जसं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही पेज ब्रेक करू शकता त्याच प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही तो कॉलमही त्या ठिकाणी ब्रेक करून त्या ठिकाणी नेक्स्ट कॉलमवरती तुमचं वर्किंग त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी टेक्स्ट रॅपिंग आहे. या ठिकाणी टेक्स्ट रॅपिंग त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. म्हणजे एखादा जर पिक्चर त्या ठिकाणी घेतला तर पिक्चरच्या पुढे टेक्स्ट त्या ठिकाणी तुम्ही काढून टाकू शकता. त्यानंतर सेक्शन ब्रेक त्या ठिकाणी करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन त्या ठिकाणी प्रकारे तुम्ही ब्रेक करू शकता. या ठिकाणी बघा, मी समजा वर्किंग त्या ठिकाणी एक कॉलममध्ये माझं असेल सर्व आणि या ठिकाणी बघा मला ब्रेक करत असताना नेक्स्ट पेजवरती घ्यायचं आहे. म्हणजे हे ब्रेक करताना मी त्या ठिकाणी जर मला त्या ठिकाणी काय करायचं आहे की ब्रेक झाल्यानंतर माझं वर्किंग त्या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती आलं पाहिजे.
तर मी या ठिकाणी काय करेन, ब्रेक करेन. म्हणजे इथून जे मी पेज ब्रेक करेन तेच इथून त्या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती तुमचं येऊन जाईल. पण आता तुम्ही थोडंसं त्या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी काय सांगितलंय, कंटिन्यूअस करायचे, कंटिन्यूअस करू शकता. 2 कॉलममध्ये असेल तुम्हाला त्या ठिकाणी ते वर्किंग कंटिन्यूअस करायचे, कंटिन्यूअस करू शकता. म्हणजे 1 कॉलमनी पण ते वर्किंग तुमचं केलं जाईल. ठीक आहे. पण इव्हन पेज आणि ऑड पेज, आता इव्हन पेज आणि ऑड पेज म्हणजे काय ते थोडक्यात त्या ठिकाणी समजून घेऊ. इथे जर तुम्ही खाली पाहिलं तर माझे 2 पेजेस ओपन आहे, बरोबर आहे. आता 2 पेजेस म्हणजे माझं फर्स्ट पेजवरून फर्स्ट नंतर येणारा इव्हन म्हणजे सम संख्या कोणती आहे माझी, तर 2 आहे. कोणती आहे, 2 आहे. ठीक आहे. मग त्या ठिकाणी 2 ही सम संख्या आहे. म्हणजे माझं मी जर त्या ठिकाणी इव्हनवरती त्या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी माझं जे पेज ब्रेक होणार आहे ते त्या ठिकाणी 2 नंबरच्या पेजवरती जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट नंतर त्या ठिकाणी येणारी समसंख्या म्हणजे इव्हन संख्या जी आहे त्यावरती त्या ठिकाणी पेज ब्रेक होईल. पण त्याचबरोबर जर मी या ठिकाणी ऑड म्हटलं तर माझं 1 नंतर त्या ठिकाणी येणारी ऑड संख्या ही 3 आहे. म्हणून त्या ठिकाणी 1 नंतर डायरेक्ट तुम्ही इथं जर पाहिलं तर माझं पेज हे ते 3 नंबरच्या पेजवरती जात आहे, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पेज कुठे त्या ठिकाणी ब्रेक करायचे, किती नंबरच्या पेजवरती गेलं पाहिजे ते पण त्या ठिकाणी तुम्ही इथून पाहू शकता आणि डायरेक्टली त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्किंग तुम्हाला त्याच्यामध्ये करता येईल. आणि त्या ठिकाणी फर्स्ट पेजवरून डायरेक्ट थर्ड पेजवरती तुम्हाला जर त्या ठिकाणी ब्रेक करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी इथून करू शकता. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय आहे की लाईनला नंबर त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी लाईनला नंबर या ठिकाणी देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रिसीट इच पेज म्हणजे प्रत्येक पेजला नवीन नंबर त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. प्रत्येक पेजला या ठिकाणी नवीन नंबर तुम्ही या ठिकाणी रिसेट करू शकता. त्या ठिकाणी रिसेट इच सेक्शननुसार त्या ठिकाणी तुम्ही लाईनला नंबर त्या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला नंबर नाही पाहिजे, आपण या ठिकाणी काढून टाकू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे हायपरनेशन. आता हायपरनेशन म्हणजे काय ते त्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहू की हायपरनेशन एक्झॅक्ट काय केलं जातं हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. ठीक आहे. बघा आपण या ठिकाणी एखादी लाईन त्या ठिकाणी शेवटी घेतो. म्हणजे समजा हा अनदर त्या ठिकाणी वर्ड आहे, बरोबर आहे. आता हा अनदर वर्ड जर त्या ठिकाणी माझा कंप्लीट होत असेल, कंप्लीट होत नसेल तर मी त्या ठिकाणी काय करतो की ANO लिहितो, पुढे एक लाईन देतो आणि THER हा वर्ड त्या ठिकाणी खाली घेतो. म्हणजे त्यालाच आपण म्हणतो हायपरनेशन. आता या ठिकाणी बघा हायपरनेशन जर त्या ठिकाणी नॉन केले, आता मी त्या ठिकाणी जर ॲटोमॅटिक केलं तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं एक हायपरनेशन त्या ठिकाणी आले इम्बेड. त्यानंतर दुसरं आहे डिसाइन्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे लाईन या ठिकाणी दिसते यालाच आपण त्या ठिकाणी हायपरनेशन असं म्हणणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑफ इव्हन. ठीक आहे. म्हणजे तुमचं ते मॅचच्या पुढे एक लाईन आली, बरोबर ना. म्हणजे ती त्या ठिकाणी हायपरनेशन म्हणून त्या ठिकाणी तुमचं वर्किंग होईल. जे कीवर्ड म्हणजे की त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ह्या लाईनमध्ये दिसेल आणि वर्ड हा शब्द पाहिला तर त्या ठिकाणी नेक्स्ट लाईनमध्ये दिसेल. म्हणजे त्याच्या लाईनमध्ये ती जी लाईन दिली गेली त्यालाच आपण त्या ठिकाणी हायपरनेशन असं म्हणतो. ती डायरेक्टली तुम्हाला तुमच्या वर्किंगमध्ये पाहिजे ती त्या ठिकाणी डायरेक्टली येऊन जाते. आणि तुम्हाला मॅन्युअली जर करायची असेल तर तुम्ही मॅन्युअली त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला नॉन म्हणायचं त्या ठिकाणी तुम्ही नॉन म्हणू शकता, डायरेक्ट त्या ठिकाणी तुमचं वर्किंग होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे पॅरेग्राफ. आता पॅरेग्राफमध्ये तुम्ही पाहिलं तर इंडेंट तुम्ही इन्क्रीज करू शकता. तेच इंडेंट तुम्हाला इथे पण भेटलेलं आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही वर्किंग केलं इथं इन्क्रीज इंडेंट तुम्ही इथून पण करू शकता. तेच इन्क्रीज इंडेंट तुम्ही त्या ठिकाणी इथूनही करू शकता. ठीक आहे. राईट साईडने पाहिजे लेफ्ट साईडने इन्क्रीज करायचं, लेफ्ट साईडने इन्क्रीज करू शकता. डिक्रीज करायचं पुन्हा डिक्रीज करू शकता. ठीक आहे. त्या ठिकाणी राईट साईडला त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीज करायचं, राईट साईडला त्या ठिकाणी तुम्हाला डिक्रीज करता येईल. जसं पाहिजे तसं त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करता येईल. ठीक आहे. त्यानंतर स्पेसिंग आहे. या ठिकाणी बघा आपण जेव्हा त्या ठिकाणी होममध्ये इथं वर्किंग केलं त्यावेळेस त्या ठिकाणी इथं लाईन स्पेसिंगचा ऑप्शन या ठिकाणी पाहिला होता. तोच वर्किंग ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला लेआउटमध्ये पण भेटतो. तुम्हाला लाईनमध्ये लाईन इन्क्रीज करायचं या ठिकाणी इन्क्रीज करू शकता. त्यानंतर आफ्टर त्या ठिकाणी पॅरेग्राफ नंतर त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीज करायचं इन्क्रीज करू शकता, डिक्रीज करायचे त्या ठिकाणी डिक्रीज करू शकता. जेवढे पाहिजे तेवढे त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्रीज करता येईल. ठीक आहे. म्हणजे हे जे दोन्ही जे वर्किंग आहे पॅरेग्राफचं हे तुम्ही त्या ठिकाणी होममध्ये पाहिले. इथं लाईन स्पेसिंग आणि इथं इंडेंट हे दोन्ही वर्किंग त्या ठिकाणी तुम्हाला इथे पण पाहायला भेटतात. तेच वर्किंग तुम्ही या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर अरेंज आहे. आता अरेंजमध्ये काय आहे की त्या ठिकाणी तुम्ही जर एखादा नवीन त्या ठिकाणी फोटो वगैरे जर घेतला तर त्या ठिकाणी तुम्ही तो ऑप्शन त्याच्यामध्ये पाहिलेला आहे. इथून पुढचा तुमचा अरेंज हा ऑप्शन आपण पाहिला आहे. त्याच्यामध्ये सेंड बॅक
फ्रंट कसं करायचं, त्या ठिकाणी रोटेट कसं करायचं, तेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पण भेटतात. त्याची पोझिशन कुठे पाहिजे, रॅप कसं करायचं, सेंड बॅक, फ्रंट, सेक्शन, अरेंज आणि रोटेट कसं करायचं, हे सगळं वर्किंग त्या ठिकाणी तुम्हाला अरेंजमध्ये भेटतं. म्हणजे जे आपण वर्किंग त्या ठिकाणी इन्सर्टमध्ये त्या ठिकाणी इलुस्ट्रेशनमध्ये पाहिलं तेच वर्किंग तुम्हाला या ठिकाणी पुढे भेटतं. म्हणजे त्या ठिकाणी आपला महत्त्वाचा टॉपिक काय आहे की लेआउटमध्ये वर्किंग करत असताना पेजला सेटअप कसा करायचा हे आपल्याला त्या ठिकाणी जमलं पाहिजे. तेच वर्किंग आपल्याला त्या ठिकाणी लेआउटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.